नर्मदे हर रामकृष्ण हरी। आज आपण हा जो व्हिडिओ बनवत आहोत तर त्याचं विशेष असं कारण आहे ते म्हणजे अधिकस्य अधिकम फलम, म्हणजेच अधिक महिन्याच्या निमित्ताने आपण सर्व भारतभर सर्व भाविक भक्त ज्यांना शक्य आहे, ज्यांना अशक्य आहे, ज्यांना ज्या ज्या पद्धतीनं परमार्थ करता येईल त्या त्या पद्धतीनं आपण साधना, परमार्थ, पारायण, काय जे शक्य होईल ते तीर्थाटन सर्वजण काही ना काही करत आहेत। तर त्यामध्येच आपल्याला एक अशी विशेष साधना करायची आहे ती म्हणजे कमी वेळेत कमी खर्चात जास्त पुण्य देणारी, आणि ती साधना म्हणजे आपल्याला भगवान महाविष्णूचं या अधिक महिन्यात जास्त महत्व आहे। की आपण एरवी तर भगवान महाविष्णूला मानतोच, त्यांच्या दर्शनाची अपेक्षा करतोच, पण आपल्याला एरवीच्या दिवसामध्ये दर्शन होईल की नाही होईल, आणि झालं तरी सुद्धा त्या दर्शनाने जेवढं पुण्य भेटेल त्याच दर्शनाने अधिक महिन्यामध्ये अधिकस्य अधिक फलम, म्हणजे डबलच्या डबल इतकं पुण्य या महिन्यामध्ये भेटणार आहे। आणि ते दर्शन घेण्यासाठी आपण अनेक ठिकाणी जात आहोत। कुणी जगन्नाथपुरीला जातं, कुणी पंढरपूरला जातं, पण इतक्या लांब जाणं, दर्शन घेणं हे सगळं आपल्याला कुणाला शक्य असेल, कुणाला अशक्य असेल, पण प्रत्यक्ष रूपाने भगवंताने ज्या ठिकाणी वरदान दिलं, ज्या तीर्थाला, ज्या ठिकाणाला, तर ते ठिकाण म्हणजे पुरुषोत्तमपुरी। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या सर्वांच्या सोयीस्कर, आपल्या सगळ्यांच्यासाठी अति जवळ आणि कमी खर्चामध्ये आपल्याला पुरुषोत्तमपुरी, की ज्या ठिकाणी गोदावरी मातेचा तट आहे, अशा तटावरती गोदावरी मातेचं स्नान करून पुरुषोत्तम भगवान, की ज्या पुरुषोत्तम म्हणजे महाविष्णूने जो राक्षस ज्यावेळी त्या ठिकाणी मारला, तर त्या ठिकाणी शार्दूल नावाचा राक्षस मारून भगवंताने त्याला वर मागण्यास सांगितलं। त्यावेळी त्याने सांगितलं, भगवान या ठिकाणी हा अधिक महिना चालू आहे आणि अधिक महिन्यामध्ये ज्या या ठिकाणी तुम्ही माझा अंत केला किंवा मला मुक्ती दिली, तर या ठिकाणी तुम्ही अधिक महिन्यामध्ये राहायचं। भगवंताने सांगितलं तसंच होईल, नुसतं राहणार नाही, तर हा महिनाभर इथं राहून जे लोक इथं येऊन दर्शन करतील त्या लोकांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करील आणि सगळं दुःख दूर करील, अशा पद्धतीचा भगवंताने त्या ठिकाणी वरदान दिलं। आजही त्या ठिकाणी भगवान पुरुषोत्तम महाविष्णूची चतुर्भुज आणि अति सुंदर अशी मूर्ती त्या ठिकाणी आहे, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे। तर पुणे असेल, मुंबई, ठाणे आणि नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून आपण वेगवेगळी बुकिंग आणि वेगवेगळा खर्च ठेवलेला आहे। तर आपण या माहितीसाठी आपण महाराजांना फोन करून विचारू शकता की किती खर्च आहे आणि किती वेळ तर आपल्याला फक्त 1 ते 1.5 दिवस लागणार आहे, पण तिथं सामुदायिक राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था सगळी 1 दिवसाची। म्हणजे सकाळी आपण जेव्हा निघू तर ठाण्यातून असेल, जेवढे माणसं असेल तेवढ्याच पॅसेंजरसाठी, तेवढ्याच भाविकांसाठी त्या पद्धतीची गाडी पाठवली जाईल। नाशिक मधून असेल तिकडे सुद्धा तशाच पद्धतीचं, पुणे असेल तिथून सुद्धा वेगवेगळा जसा खर्च तेवढ्यासाठी येईल त्याच पद्धतीचा खर्च असेल। आणि तिथून येत असताना सकाळी जेव्हा आपण निघू तर त्या ठिकाणी आपण जिथपर्यंत पोहोचू संध्याकाळपर्यंत, त्या ठिकाणी संध्याकाळचं जेवण त्यामध्ये राहील। फक्त सकाळचा म्हणजे दुपारचा डबा आपल्याला सोबत घ्यायचा आहे, संध्याकाळचं जेवण, संध्याकाळचा चहा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता, अशा पद्धतीने आपलं नियोजन असेल आणि रात्री विश्रामाची सुद्धा व्यवस्था व्यवस्थित केलेली असेल। तर हे सगळं त्यामध्ये आहे। फक्त खर्च तुम्ही महाराजांना फोनवरती विचारून घ्या आणि लवकरात लवकर बुकिंग करा, कारण आपल्याला 30 मे या तारखेला आपल्याला जायचं आहे, कारण त्या दिवशी शनिवार रविवार आहे, 30 आणि 31 असे 2 दिवस आपल्याला लागतील असं धरून चालायचं। आणि भगवान पुरुषोत्तमाचं, भगवान महाविष्णूचं त्या ठिकाणी दर्शन घ्यायचं आहे, कारण भारतात एकमेव ते असं एक मंदिर आहे आणि भगवान प्रत्यक्ष त्या ठिकाणी आहे असं पद्मपुराणामध्ये ह्याचा सविस्तर उल्लेख आणि सविस्तर वृत्त त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। म्हणून आता जास्त काही न बोलता आपण सर्वांनी लवकरात लवकर, म्हणजे या 4-2 दिवसातच आपल्याला बुकिंग करून आपलं नाव नोंदणी करायची आहे आणि भगवान पुरुषोत्तमाचं दर्शन घ्यायचं आहे, म्हणून सगळ्यांनी ती तयारी करायची आहे। नर्मदे हर, रामकृष्ण हरी।